हॅलो 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 वेलकम टू द न्यू ब्लॉग. आज सकाळी उठल्या ब्लॉग सुरू केला आहे गाईज. मम्मीकडे आहे मी, ॲज यू ऑल कॅन सी. आजचा ब्लॉग सकाळ सुरू केला आहे. भले आंघोळ नाही आवरलेली पण ब्लॉग सुरू केला. आणि आता मी नाश्ता करणार आहे. फक्त ब्रश केलाय, तोंड धुतलंय, बस. आंघोळ नाही केलेली. पण सगळेच मम्मीकडे गेल्यावर आळशी असतात गाईज. कमेंट्स में कोई आलसी नाही बोलेगा. ऐकलं ना, सगळे असेच करतात. आता नाश्ता करायचा आहे. झोपेतून उठून झालाय, बराच वेळ झालाय उठून, पण गप्पा करत बसलेले मी आणि नानी. काही आवरलं नाही आहे. मी अजून अंघोळ नाही केलेली, कारण मम्मीकडे आल्यावर सगळ्यांचंच रुटीन हे असतं गाईस आयुष्यात. सगळ्या माहेरवाशिणी कॅन रिलेट. आणि तर नानी मला नाश्ता करायचा आहे, तर खारोड्या तळून देते. गुड्डी तर एवढं सामान घेऊन आली आहे, हे शूट करायचं ते शूट करायचं बोलून, आणि झोपली आहे ती. अंघोळावरून हेड वॉश करून वगैरे झोपली आहे. परत तिला व्हिडिओ करायचा आहे आणि का परत झोपली आहे काय माहिती. आणि पूर्ण दोघं पण परत झोपले. मम्मी गेली मार्केटला, विकी दादा गेलाय मम्मी सोबत, पप्पा गेले शेतावर, मी आणि राणी चिल मारतो आणि माझा नवरा आवडतोय, फ्रेश होतोय. सगळेजण मजा करतात. आज मला इव्हिनिंगला जर शिंदे काका असतील तर ओंकारकडे पण जायचं. बाकी तर दिवसभर गुड्डीचं शूट करायचं आहे, त्याच्यामध्ये जायचं झालं. हो, आणि उद्या नानीला सोडायला जायचं मामाकडे. काही उद्या आपण मामाकडे पण जाणार आहोत. राहायला नाही जायचंय, फक्त तिला सोडायला जायचंय. पण नाचणी, हो नाही पण झालं. नाचणीची भाकरी, भाजी, खारवड्या. थोडासा खराब झालाय ना काहीच. पेरू खा गाईज, माझ्या पप्पांच्या शेतावरचा पेरू. जर तुम्ही वाड्याला आले आणि तुम्ही जर मूग भाजी नाही खाल्ली किंवा वडापाव, तर काय खाल्लं आयुष्यात सांगा. 6.5 hours later. फ्रेश झाली आहे मी छान. असं चांगलं वाटतंय. आणि आता चाललोय आम्ही जरा मार्केटला. उशीर झाला ॲक्च्युली. किती शॉप्स चालू असतील काही आयडिया नाही. माझे ब्लाऊज जे मी म्हणत होते कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल, मला ब्लाऊजची वाढ टाकायचे. आणि आता माहिती नाही जे कामं आहेत ती होतील की नाही. एक मेजर काम आहे, टेलरकडे जायचं. सो आता मी चेंज करते. तोंड धुतलंय फक्त, कारण आज आम्ही म्हणजे मी तरी आंघोळ नाही केलेली, कारण पाणी नव्हतं. मी तरी आंघोळ नाही केलेली, बाकी सगळ्यांनी केली आहे. तिने पण केली आहे. बाजूला. तर मला ब्लाऊज द्यायचा आहे शिवायला. अजून काय करायचं आपल्याला, फ्रेम आणायची. हो, आज मी मला एक खूप छान गोष्ट दाखवणार आहे, खूप क्यूट. नानी तात्यांचा एक फोटो होता. एकामध्ये नानीचा फोटो खराब झालेला, एकामध्ये तात्यांचा चेहरा खराब झालेला त्या फ्रेम मध्ये. सो गुड्डीने ते गुगल जेमिनायचं मध्ये आपण करत होतो ना ट्रेंड्स, की हे करून बघूया, फोटोज बघूया, ते करून बघूया. तर त्यावेळेला दोन्ही फोटोज अपलोड करून एडिट करून तो सिंगल एक चांगला फोटो बनवून घेतलेला. तो आम्ही दिलाय फ्रेम करायला, कारण नानीला हवा, म्हणजे मला पण हवा होता, पण मी तो नंतर बनवून घेईन. आता ती उद्या जाणार आहे घरी, म्हणजे मुरबाडला. तिला ती फ्रेम हवी होती, तर ती फ्रेम रिसीव्ह करायची. ती विकी देऊन आलाय ऑर्डर त्या फ्रेमची. ती एक रिसीव्ह करायची आणि टेलरकडे जायची. होपफुली ही कामं झाली पाहिजेत दोन्ही पण. आणि नानीला बांगड्या आणायच्या. नाही ग, तिथे एकदम छोट्या गाळा आहे. नानीसाठी बांगड्या पण आणायच्या जर माहेर जर चालू असेल तर. हा माझा वन ऑफ द फेवरेट कुर्ता आहे. मला असं वाटतं काही कपडे असतात ना जे लाईफ लॉंग राहावे तुमच्याबरोबर, असं तुम्हाला वाटत असतं. म्हणजे आय डोंट नो किती लोकांना वाटतं हे, पण मला वाटत असतं बऱ्याच कपड्यांच्या बाबतीत. ह्या कुर्त्याला 3 वर्ष झालेत आणि मी व्यवस्थित वापरते. सौभेश, तू पण अटेंडन्स लाव. मी लावली. खूप थंडी आहे आणि कळत नाही कसे जाऊ, पण चाललोय. खूप थंडी आहे, खूप थंडी आहे. 8च वाजलेत पण खूप थंडी वाजते. चल पुढे ये. बाय बाय. बाय. पण मॅचिंग कपडे घालायचे. बाय बाय. इकडे बघ. बाय बाय. अगं हे काय आहे बघ. काय
किती मस्त दिसतंय बघ. धर ना तुझ्या हातात, घे ना. खराब आहेत का तुझ्या हात? वाव, किती मस्त दिसतंय ना. आणि फोकस नाही होते. आवडला का तुला? कशी वाटली तुम्हाला नानी तात्यांची फ्रेम? मला तर खूप आवडली आहे. मी पण ती सेम फ्रेम थोड्या छोट्या साईजमध्ये बनवून घेणार आहे. आणि आता चेंज करायचं आहे, पण त्याच्या आधी मला असं वाटलं व्लॉग एंड करूया. उद्या आम्ही चाललोय सकाळी लवकर नानीला सोडायला. तर आम्हाला मुरबाडला जायचंच होतं एनिवे. मी लास्ट व्लॉगमध्ये पण आय थिंक बोलले होते ती गोष्ट. मग म्हटलं तिला सोडायला जाऊया आपण. विक्की बिझी आहे त्याच्यामुळे त्याला जमणार नाही, पप्पांना पण नाही जमणार आहे. मग आम्ही बसने जाणार आहोत मोस्टली. मग आम्ही तिला सोडायला जाऊ. उद्याचा दिवस कदाचित तिथे थांबू आणि परवा सकाळी येऊ. परवा इलेक्शन आहे त्याच्यामुळे यायलाच लागणार आहे एनिवे. सो आता ब्लॉग संपूया. उद्या मामाकडे जाऊया. बाय. चॅनलला सबस्क्राईब करा.